नमस्कार मित्रांनो, आंब्याचा सीझन चाललेला आहे आणि आपण केशर आंब्यावरती बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत. थोडंफार केशर आंब्याबद्दल सुद्धा आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. आणि आमचीसुद्धा केशर आंब्याची बाग आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की केशर आंब्याचा उगम हा प्रामुख्याने गुजरातमध्ये गीर जे जंगल आहे त्याच्या आसपासच्या भागामध्ये ह्याचा उगम झाला होता. ह्याला केशर आंबा का म्हणलं जातं तर ह्याचा बाहेरून रंग पिवळसर केशरी राहतो आणि ह्याचा आपण जर पिकल्यावरती पूर्ण परिपक्व झाल्यावरती काप घेतला तर हा पूर्णपणे केशरी राहतो, पूर्णपणे केशरी. त्यामुळे याला केशर आंबा म्हणलं जातं. आणि चवीच्या बाबतीत म्हणलं तर अतिशय गोड असा आंबा राहतो. ह्याचा सुगंध पण वेगळाच राहतो. तुम्ही जर हापूस आंब्याचा आणि ह्याचा कम्पेअर केलं तर ह्याचा सुगंध एकदम आकर्षक राहतो. आणि मी तर म्हणेन की मला माहीत नाही पण माझ्या दृष्टिकोनातून हापूस आंब्यापेक्षा अप्रतिम गोड हा आंबा लागतो केशर आंबा. आणि ह्याच्यामध्ये खूप रसाळ आणि गोड असल्यामुळे आणि फायबरचं प्रमाण खूप कमी राहतं ह्याच्यामध्ये. जसं हापूस आंब्यामध्ये पूर्ण काप घेतला की एकदम प्लेन फायबर दिसत नाही, असतं फायबरच असतं पण छोट्या प्रमाणात असतं. आणि केशरमध्ये पण एकदम छोट्या प्रमाणात असतं पण ते कधी कधी दिसून येतं. तर आंबा हा उबट राहतो, थोडा चंद्राकार राहतो तोंडाला आणि उबट असल्यामुळे आणि पूर्णपणे केशरी असल्यामुळे त्याला केशर आंबा म्हणलं जातं. तर धन्यवाद.